हॅलो, चला सामन्याला सुरुवात. पंच सुद्धा सज्ज आहेत. 5 षटकांचा होणारा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो. टेनिस क्रिकेट डॉट. हॅलो 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 हॅलो. होणारा सामना करो या मरो. तर कालच्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ पराभूत झाले आहेत. एक संधी आहे, एकाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, तर नक्की त्यासाठी होणारी लढत. स्ट्राईक एंडला हर्षल यांना आपण पाहतोय. हर्षल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 9 सेकंडला अस्मित. पहिला चेंडू स्लोवर वन. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलंय. जो स्पीड होता तो नक्कीच काढून घेतलाय. आज आपण पाहिलं तर IPLच्या फॉर्मॅटमध्ये एकच नाव घुसतोय, पहिल्या चेंडूवरती षटकार लगावणारा वैभव सूर्यवंशी. आणि त्याच सारख्या फलंदाजाला जर गोलंदाजी करायची आहे ना, तर व्हेरिएशन हवंय. आणि पहिला चेंडू यावेळेला डॉट आलाय. यावेळेला ओमकार याचा चांगला चेंडू ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. आकाशजी तवसालकर आपण पाहतोय. हर्षला या खेळाडूला नक्कीच प्रोत्साहन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. अलिबागची आन बान शान आकाशजी तवसालकर सर यांचं स्वागत आहे. हो, पुन्हा एकदा क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न. मराठीमध्ये म्हणतात ना, तेजस साखरकर, बघते भजीनी मागते वडा, आणि सकाळी खाल्लाय साबुदाणा वडा. डॉट आलाय. पुन्हा एकदा डॉट आलाय. आपण पाहतोय नित्यानंद बुकवार, राजेश वाडकर, दीपिकेश कोळी, कुलदीप पेरेकर, पारस वर्सोलकर, सुशांत पोसने, हर्षल टांडेल, सत्यजित हाले, अशिकेश बुकवार, सुजल कोंडे, तेजस साखरकर, ऋतिक पाटील, आणि तसेच एक मूर्ती लहान कीर्ती महान दक्ष उर्फ बदक यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन, ज्याने या स्पर्धेमध्ये चुना लावलाय. आणि गोलंदाजी करत असताना फलंदाजला सुद्धा चुना लावणारा दक्ष बदक यांचं सुद्धा मनापासून कौतुक. आणि या स्पर्धेमध्ये 60वा डॉट आलाय. काय कमालीची गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहेत. जर पॉइंटला खेळले असते तर नक्की चेंडू कव्हरच्या वरून गेला असता. मिड ऑफला खेळले, मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते आणि चांगली झेल, कोणती चुकी केली नाहीये. आणि प्रफुल्ल बाणकर म्हटलं की निलेश मलबारीने लिंबू आणलाय खिशामध्ये, आणि तसंच काहीतरी घडतंय. फलंदाज बाद झालेत या वेळेला आपल्या टीम्स साठी सपोर्ट करण्यासाठी निलेश मलबारी. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 25वा विकेट आपण पाहतोय. कॅच विकेट प्राप्त करतात आमचे मित्र अजिंक्यजी शेवडे उर्फ गुड्डू इथं उपस्थित झाले. नक्की संध्याकाळी श्रीखंड आपल्याला भेटणार आहे त्यांच्याकडनं. बीजेपी अलिबाग शहर युवा नेता अजिंक्य शेवडे पुरस्कृत इमेजिंग प्लेयर ट्रॉफी देण्यात आली. त्यांचा सुद्धा मी मनापासून कौतुक करेन. आणि मी आता सांगू इच्छितो जयेश, 7 महिन्यापूर्वी माझा पोरगा आजारी होता. हे सांगायची गोष्ट नाहीये, पण जे करतायत ना त्याच्यासाठी सांगणं कर्तव्य आहे. माझा पोरगा आजारी होता,
हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं केतकी धुमालकडे. प्रेक्षक आहेत लाईव्ह बघतायत, पण अशी दोन माणसं होती ज्याने हॉस्पिटलला आले, माझ्या पोराला बघितला आणि माझ्या हातामध्ये 2,000 रुपये त्या टायमाला त्यांनी मदत केली आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व अजिंक्यजी शेवडे आणि शगीरभाई शेख, आपल्या दोस्तीला सलाम आहे. ते 2,000 रुपये राहिले नाही आहेत, पण वेळेला त्यांनी मला सहकार्य केलं. त्यांचं सुद्धा आणि क्रिकेटचे एक ऑलराऊंडर प्लेयर आणि आयोजक अजिंक्य शेवडे यांचा यथोचित मान सन्मान. भाऊजी, आमचे भाऊजी यांना विनंती करेन पारस वर्सोलकर यांच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बीजेपी अलिबाग शहर युवा नेतृत्व अजिंक्यजी शेवडे साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअर ची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आणि आभार. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तेजस साखरकर, ऋतिक पाटील, दक्ष भगत आणि सुजल खमीस म्हणजे मुंगल्या यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. हे पडद्यामागचे हिरो आहेत मित्रांनो, आणि या पडद्यामागचे हिरोने केलेली मेहनत आज आपण तुम्हा सर्वांना एकत्र आणण्याची संकल्पना या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू, यावेळेला मोठा फटका मिडॉनला खेळला क्षेत्ररक्षक प्रफुल्ल बालकर. ओहो, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखली, बायको पेक्षा मेवणी बरी. आणि या स्पर्धेमधला 15वा कॅच ड्रॉप आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना जो असेल सँडी वॉटर स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात वर्सोली वॉटर स्पोर्ट्स संघाने सज्ज राहायचं. हाफ इनिंग नंतर टॉस केला जाईल. ओहो, पुन्हा एकदा जीवनदानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकले. फलंदाजी करत असताना आपण पाहतो अक्षय सरांनी सांगितलंय की बॅटची इनर एज लागली आहे आणि घोषित परिसरात चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या धावफलकावरती मयुरीची कोळी सर सांगतील 4 धावा. आता तूच कर काहीतरी भावा, संघासाठी फक्त झाल्या 4 धावा. हर्षल वरती पूर्ण जबाबदारी आहे आणि हर्षल जोपर्यंत मैदानावरती आहेत ना तोपर्यंत रणांची प्राप्ती करणार, त्यात तील मात्र शंका नाहीये. कारण आधी नक्कीच रणांची प्राप्ती कमी झाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला मिड विकेटला खेळला क्षेत्ररक्षक प्रफुल्ल बानकर, चेंडू खाली येत आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच आपण पाहतोय अंडरम किंग्स अंडरम सर्कलची एक स्पर्धा होणार आहे तलवार क्रीडांगणवरती, आणि त्या स्पर्धेचे आयोजक अजिंक्य शेवडे आणि शगीरभाई शेख यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करणार आहे. पहिला चेंडू डॉट, तदनंतर 2 धावा, तदनंतर सिंगल, चौथा चेंडूवरती सुद्धा सिंगल आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. ओहो, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू डॉट केलाय. कपालीची गोलंदाजी प्रफुल्ल बानकर यांचा संघ आज या स्पर्धेमध्ये नक्की चांगली कामगिरी करतोय, कारण का 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे आणि तसंच काहीतरी कार्य आज या स्पर्धेमध्ये करण्याची जबाबदारी स्वतःवरती घ्यायची आहे. निष्ठा लावण्या संघाला नक्कीच बॅकफुटवर आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा डॉट आलाय. रात्रीचं जेवण जास्त झालंय वाटतं, आळस आलाय आणि त्यामुळे बॅट ओपन होत नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करा, नक्कीच यश तुमच्या मागे लागेल. मग आपण पाहिलात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये घेतलेली मेहनत आकाश तवसालकर आणि जेमिनी कारवरती आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यासाठी नक्कीच आपण पाहतोय त्यांची मेहनत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. विनंती करेन वर्सोली वॉटर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात सँडी वॉटर स्पोर्ट्स दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. हाफ इनिंग नंतर टॉस केला जाईल. आमचे मित्र दिनेश कार्लेकर उर्फ वर्सोल गावस्कर इथं उपस्थित झाले, त्याचं सुद्धा स्वागत आहे. आमचे साथी कॉमेंटेटर्स, मग एसपीएल ची स्पर्धा असली की लगेच आम्हाला जॉईन होतात. दिनेश सर आपलं वेलकम उर्फ गावस्कर.
तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार गोलंदाजीसाठी आलेत. टाइम सेट केला गेला. यस, गोलंदाजी करणारा संघ लक्ष वेधेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायची आहेत आणि पंचांनी वॉर्निंग दिली आहे, कारण का पंचांनी टाइम सेट केलाय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये. जर आपण जास्तीचा वेळ घेताय तर एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम आहे, त्यामुळे टाइम थांबणार नाहीये. आपण सदुपयोग करा, वेळेचा सदुपयोग करायचा आहे. एक धाव घेतली, धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 6 धावा. ओमकार सुरेख गोलंदाजी करतायत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सुद्धा कंजूसी गोलंदाजी करतायत. षटकातील पुढचा चेंडू ओमकार यांच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. कमालीची गोलंदाजी करून ठेवली आहे. आज या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतायत. आणि कमालीची गोलंदाजी प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट संघाकडून आपण पाहतोय. गोलंदाज ओमकार. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार यांच्या माध्यमातून. फलंदाज आडव्या बॅटीने खेळताय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रफुल्ल बाणकर स्वतः संघ मालक. चेंडू अडवताय, चेंडूची फेकी करतायत. तद्वर मात्र 1 धाव घेतली आहे. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. नक्कीच कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असाल तर वन मॅन आर्मी सचिन सारंग उर्फ मोदक आपली पिकमी घेऊन जमा करायला आलेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. कालच्या दिवशी एकटा लढला पण चांगला खेळला. पुन्हा एकदा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. आज फलंदाज हर्षलला काहीच जमत नाहीये. निष्ठा 11 लावण्य 11 संघाला बॅकफुटवर आणण्याचं काम या दोन्ही बॅटर्सनी केलंय, कारण का रनांची प्राप्ती पाहिजे, गरज आहे. आणि मात्र यावेळेला ते सिंगल वरती फोकस करतायत. असं म्हणतात ना, रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए, हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए. नक्कीच रनांची आवश्यकता आहे. रनला प्राप्त करायचं तर मोठा फटका लागवावा लागेल. पण गोलंदाज ओमकार चातुर आहेत, हुशार आहेत. चांगली गोलंदाजी. यावेळेला अजूनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये. असं वाटतं ही टेस्ट मॅच आहे आणि टेस्ट मॅच दोघं फलंदाज करतायत. T20ची मॅच आहे. 1 धाव घोषित परिसरात. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सुद्धा मित्रांनो शेवटचा चेंडू येणं बाकी आहे तिसऱ्या षटकातील. षटकातील शेवटचा चेंडू. ओमकार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला मिड ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न, चेंडू अडवला आणि आता मात्र आत्महत्या, सुसाईड हे दबाव आहे. क्रिकेटवरचं हे प्रयत्न अंती परमेश्वर म्हटलं गेलं. आणि ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, कारण 3 षटक झालेले आहेत. कारण का रखरखत ऊन आपण मित्रांनो पाहतोय आणि सर्व सवंगडी एकत्र आहेत, म्हणून पाणी जास्त प्या. गावस्कर सरांना विनंती करेन आपण सुद्धा या, आपलं सुद्धा स्वागत आहे. आपलं नेहमीच आमच्यावरती प्रेम असतं, पण आम्हाला काही नको, तुम्ही उपस्थित राहा, हेच आमच्यासाठी खूप मोलाचं योगदान आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मयुरेश कोहली सर सांगतील धावसंख्या धावफलकावरती मात्र 10 धावा. आता मात्र प्रत्येक वरती पूर्ण जबाबदारी असणार आहे. हिटमॅन जसं म्हटलं जातं, खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी, मात्र आज आहे संकष्टी आणि ती संकष्टी आज आपल्याला सर्वांना दिसतंय. रण कमी आल्यात. निलेश मलबारीने सुद्धा अंबानीला फोन लावलाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती सँडी वॉटर स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात वर्सोली वॉटर स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे संघनायक आपला संघ घेऊन तयार राहायचा आहे. मग कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये. दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स विरोधात वर्सोली वॉटर स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे. प्रथमेश बाली आणि प्रथमेश पिट्टू.
नक्कीच 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 10. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवेल आणि जो हारेल तो या स्पर्धेतून टाटा बाय बाय गुड बाय 365 दिवस वाट पाहेल. नक्कीच आपण पाहतोय टीमचे ओनर शशा आणि नानू, हर्षद आणि नानू टेन्शन मध्ये आहेत, पण टेन्शन दूर करायचं आहे. येणारे 12 चेंडू बाकी आहेत. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कालच्या दिवशी नानू सरांनी बक्षिसांची खैरात केली होती, पण आता त्यांची बोलती बंद आहे कारण संघ बॅकफुटवर आलाय. मोठे फटके लावावे लागतील. बॉलरचं नाव आणि आलाय, आल्या आल्या नानू षटकार आलाय. नानू खुश, पहिल्या चेंडूवरती षटकार. बॉलरचं नाव प्रथमेश गोलंदाजीसाठी आलेत आणि या वेळेला नानू खुश झालेत. पहिला षटकार आलाय. प्रतीक स्वतः प्रतीक शिवा आपण पाहतोय कर्णधार आणि कर्णधारला साजेशी फलंदाजी करताना आपण पाहतोय. धावसंख्येत 6 नि वाढ. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय प्रतीक शिवा फलंदाजी करत असताना. प्रतीक शिवाच्या बॅटमधून पहिला मोठा फटका आलाय. प्रथमेश गोलंदाजीला आले. यावेळेला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून वॉर्म केलं गेलंय. त्यांची ऍक्शन वरती जर अशा प्रकारे पुन्हा आढळला तर नक्की त्या शैलीवरती दंडित कारवाई करण्यात येईल. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. प्रतीक शिवा होता शिवा म्हणून वाचला, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि नक्कीच आज या संघाला वाचवायचं असेल तर शिवाला काहीतरी करावं लागेल. आणि नक्कीच आपण पाहतोय अलिबाग नगर परिषदचे नगरसेवक सन्माननीय आदरणीय ऋषिकेशजी माळी अँड्रू सर इथं उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी त्यांना विनंती करेन, अँड्रू सर आपण कुठेही असाल तर स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. ऋषिकेश माळी नगरसेवक इथं उपस्थित झालेत. वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. यावेळेला हर्षलच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय आणि नक्कीच प्रतीक आणि हर्षल एकाच टीम मधून खेळणारे प्लेयर आपण पाहतोय आणि दोघांच्या वरती जबाबदारी टॉपची टीम. फुल टॉस चेंडू, या वेळेला फटका फसलाय की काय, आणि नक्कीच फसलाय आणि फलंदाज बाद. या वेळेला विकेट गेली आहे. मी हर्षिकेश माळी सरांना विनंती करेन, अलिबाग नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला अँड्रू सर, तर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. नक्कीच हर्षलने एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता. या षटकामध्ये रनांची प्राप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 3 गडी बाद 23 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन आलेत. सचिन यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. पाहूयात सचिन कशा प्रकारे फलंदाजी करतील. यस, लेग अंपायर पंचाने पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की फलंदाज बाद आहेत. सचिन यावेळेला बाद झालेत. धावसंख्या 23 आहे. दृष्टी आणि लावण्य 11 संघ मात्र रनांची प्राप्ती करायची आहे. या स्पर्धेतील आपण पाहतोय 45वी विकेट जाताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 23 धावा.
शेवटचं षटक, हाणामारीचं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. सुशांत भोसले गोलंदाजीसाठी आलेत. कामयाबी की पोसने, मैन फ्रॉम थेरोंडा, सुशांत पोसनेला आपण पाहतोय. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं, और अभी यहाँ पर आवश्यकता है वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता में बल्लेबाजी करते हुए यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे. दृष्टि एंड लावण्य 11 टीम बैकफुट पर है, पर प्रतीक शिवा जब तक मैदान पर है तब तक रणों की प्राप्ति होगी, इसमें तिल मात्र शंका नहीं है. क्योंकि खाइंतर फटकेशी नाइतर उपाशी, यही बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज का स्लोगन है. आखिरी ओवर की जिम्मेदारी सुशांत पोसने, स्लॉग ओवर, भैरवी का षटक, और सामना करेंगे प्रतीक शिवा, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. शॉर्ट गेंद डीप स्क्वायर की दिशा में खेल दिया है. फील्डर वहां पर तैनात है, जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे. ओहो, और यहां पर देखिए विकेट यहां पर खोते हुए, विकेट का पतन. यानंतर टॉस साठी लगेच उपस्थित राहायचंय. सँडी वॉटर स्पोर्ट्स विरोधात वर्सोली वॉटर स्पोर्ट्स, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी लगेच सज्ज राहायचंय. प्रतीक शिवा, इनके ऊपर जिम्मेदारी थी एक बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, पर यहाँ पर अति घाई संकटात ने मयूरी जी कोहली सर में बतलाते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 24. आने वाली 5 गेंदें अभी भी बाकी है. प्रतीक शिवा अपने आप पर भी नाराज है. जिस तरह से आगाज किया था उसके बाद उसे रोकने में कामयाब होते हुए गेंदबाजी करने वाली टीम प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स. अच्छी गेंदबाजी. गेंदबाज फिर से एक बार सुशांत पोसने, हो शॉर्ट किस्म की गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था. इस बार शानदार गेंदबाजी. ओमकार बल्लेबाजी के लिए आए. प्रतीक शिवा और हर्षल आउट होने के बाद कोई से ऐसे खिलाड़ी नहीं है जिन्होंने इस प्रतियोगिता में रनों को प्राप्त करने का प्रयास किया. ओहो, फिर से एक बार इस प्रतियोगिता का 65वां डॉट गेंद यहां पर नजर आता हुआ. कंजूसी गेंदबाजी करते हुए गेंदबाजी करने वाली टीम प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स. टॉस साठी यायचंय सँडी वॉटर स्पोर्ट्स विरुद्धात वर्सोली वॉटर स्पोर्ट्स. टॉस साठी यायचंय. शॉर्ट गेंद, और इस बार खेल दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा. षटकार. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 30 रन. 4 गेंदें हो चुकी है, 30 रन स्कोर कार्ड पर. आने वाली 2 गेंदें आना बाकी. अगर इस तरह की 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो एक फाइटिंग स्कोर जरूर यहां पर खड़ा कर सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम. एक छक्का आया, आवश्यकता है. फिर से एक बार शॉर्ट गेंद, हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर. 1 रन लिया, और इस बार फिर से विकेट. 1 शॉट है. जे गरिबी में आटा गेला, आधीच कर्ज बाजारी. शॉर्ट रन, इस वजह से कोई रन यहां पर नहीं है और विकेट खोते हुए. अच्छी बल्लेबाजी कर रहे थे नवीन बैटर, न्यू बैटर रॉबिन. रॉबिन उतप्पा की तरह यहां पर रॉबिन सिंह की तरह बल्लेबाजी करनी है, क्योंकि इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद. तीस रन स्कोर कार्ड पर. टॉस साठी यायचं सँडी वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध वर्सोली वॉटर स्पोर्ट्स, दोन्ही संघाचे संघनायक. शॉर्ट गेंद जरूर यहां पर थी, डीप स्क्वायर की दिशा में खेल दिया, फील्डर है. 1 रन लिया.
और दूसरी रन लेने में नाकामयाब। विकेट का पतन, स्कोर जा पहुंचा 31। जीतने के लिए 32 रनों की जरूरत। चला टॉस साठी यायचं आहे। सँडी वॉटर स्पोर्ट्स विरोधात वर्सोली वॉटर स्पोर्ट्स। टॉस केला जाईल। जीतने के लिए अगर देखा जाए तो 32 रनों की आवश्यकता है प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स टीम को। तो मैं आकाश तवसालकर सर से गुजारिश करूंगा, आइए, आपका तहे दिल से स्वागत है। नीलेश मलबारी पैविलियन की तरफ आपका आना है। वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से वेलकम। आकाश जी तवसालकर सर, मेरी आवाज आपके कानों तक पहुंची है तो आपका तहे दिल से स्वागत है, वेलकम है। नीलेश मलबारी, एक चाय दो खारी, सब पे भारी, नीलेश मलबारी। चला वर्सोली वॉटर स्पोर्ट्स सँडी वॉटर स्पोर्ट्स टॉस साठी यायचंय। पहिला चेंडू पडण्याच्या आधी जो संघ इथं उपस्थित नसेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल पराभूत केला जाईल याची नोंद घ्या। आपण पाहतो या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत नित्यानंदजी बुकवा, राजेशजी वाडकर, दीपिकेश कोहली, कुलदीप पेरेकर, पारस वर्सोलकर, सुशांत पोसने, हर्षल टांडेल, सत्यजित हाले, अशिकेत बुकवार, सुजल कोंडे, तेजस साखरकर, ऋतिक पाटील, दश भगत, सुजल खबीस, मुंगल्या, तेजस साखरकर यांना विनंती करेन आपण टॉस करून घ्यायचंय। दोन्ही संघाला करो या मरो। सँडी वॉटर स्पोर्ट्स एका बाजूला आपण पाहतोय तर एका बाजूला वर्सोली वॉटर स्पोर्ट्स। सर्व संघ एकत्र आहेत, पण आज कोण या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरणार यासाठी होणारी लढत। टॉस करून घ्यायचंय। मुकेशजी बामजी पुरस्कृत आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स आणि पंकजजी बाणा पुरस्कृत आपण पाहतोय वर्सोली वॉटर स्पोर्ट्स। आकाश तवसालकर सर नक्कीच इथे उपस्थित होत आहेत, त्याचा सुद्धा सहर्ष स्वागत। अलिबाग तालुक्यातील दुसरे 4 व्हीलर विजेते आपण पाहतोय। बीएनपी चषकामध्ये आपण पाहिलात तर मुश्तकीम मुकादम अलिबाग तालुक्यामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच पहिला मान पटकावला आणि दुसरा मान पटकावलाय तो म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या नावावरती आहेत ते सर आकाश तवसालकर यांना विनंती करेन आपण स्टेजवरती या, आपला स्वागत केला जाईल। आकाश तवसालकर सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। या आकाश तवसालकर, आकाश तवसालकर सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। नाणेफेकीचा कौल जिंकलाय। ओके, पंकज बाणा यांचा संघ वर्सोली वॉटर स्पोर्ट्स। आकाश सरांना विनंती करेन आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। अलिबाग तालुक्यातील 4 व्हीलर विजेते आज अलिबाग शहर सुद्धा मागे नाही आहे। मग नक्कीच वाकलनचे आपण पाहिलं तर केतन म्हात्रे
आम्हाला अभिमान, आम्हाला गर्व आहे की आमच्या अलिबागचा सुद्धा 4 व्हीलर विजेता आमच्या समवेत आहेत आकाश तवसाळकर. यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ जाऊ द्यात. आज आकाश तवसाळकर सरांकडे कार आहे, तुमच्याकडे सुद्धा येऊ शकते. त्यासाठी मेहनत हवी, जिद्द हवी, चिकाटी हवी आहे, कारण कोणीच असा मोठा होत नाहीये मित्रांनो. त्यासाठी घेतलेली परिश्रम, मेहनत. नक्कीच आपण पाहतोय राहुल मुजावर हे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. नक्कीच नित्यानंद आपण पाहतोय नित्यानंदजी भुकवा, राजेश वाडकर, दीपिकेश कोळी, कुलदीप पेरेकर, पारस वर्सोलकर, सुशांत पोसने, हर्षल टांडेल, सत्यजित हाले, अशिकेत भुकवार, सुजल कोंडे, तेजस साखरकर, ऋतिक पाटील, दश भगत म्हणजेच आमचा बदक आणि तसेच सुजल खबीस मुंगल्या, या सर्व कमिटीचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेसाठी उभा केलाय. 30 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानात प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाकडून. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला त्यांच्या समवेत हर्षद. गोलंदाजीसाठी प्रतीक शिवा, स्वतः कर्णधार. हो हो, पहिला चेंडू सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि बदकासारखा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 10वा फलंदाज बोल्ड आउट झालाय आणि आमच्या बाजूला बदक बसलाय, तर नक्कीच बदक विकेट जाणार का नाही. दक्ष भगत, दक्षिण आपण पाहिलं तर कोलीवाडा स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आज त्याची ती पुनरावृत्ती आपल्याला परत दिसणार आहे, कारण का व्हिआ स्पोर्ट सुपर 4 मध्ये नक्कीच गेलाय. आपण पाहतोय सुजल खबीस उर्फ मुंगल्या सुद्धा उपस्थित झालेत. कॅमेरामॅन फोकस करे मुंगल्या खबीस यांना. नक्की त्यांचं सुद्धा स्वागत आहे. हात वरती करा मुंगल्या. यस, केलाय, धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झालाय, गारद झालाय. विशाल आलेत. पहिला चेंडू खोला टाकलाय. मी आधीच म्हटलं होतं ना, प्रतीक शिवाय कर्णधार आहेत आणि कर्णधाराला साजेशी गोलंदाजी करायची आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी अडसर पहिली विकेट प्राप्त केली आहे. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये साऊथ आफ्रिकन 17 नंबरची जर्सी परिधान करणारा एबी डिव्हिलियर्स विशाल फलंदाजीसाठी आलेत. आपण पाहतोय अलिबागचा आकाश चिंदारिया, विराज पेरेकर, अजय सारंग हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसे अंडरम क्रिकेटचे एक मुख्य आयोजक शकीरभाई शेख आणि सनी सर्पमित्र सुद्धा उपस्थित आहेत. ते सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि अलिबागचे शिमरन हेटमायर, संकेत गोंदली यांचा सुद्धा स्वागत आहे. यावेळेला एक धाव घेतली आहे. 11वी मिसफिल्ड या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, आधीच धावा कमी आहेत आणि आपण मिसफिल्डिंग करताय. प्रतीक शिवाचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे ना, तर नक्की चांगली क्षेत्ररक्षण करावी लागेल. एका धावेने श्री गणेश केलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा बॅटर हर्षल. याला खोला टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण. हो, आधीच म्हटलं होतं, आधीच धावा कमी आणि तुम्ही क्षेत्ररक्षण चुकीचं करताय. जीवनदान दिलंय. आणि आज पाहिलं गेलात ना तेजस साखरकर, तर कैलाची गजने साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. कैलाची गजने साहेब, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. यावेळेला चांगल्या पद्धतीने कट केलाय, लेट कट पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्येत एक निमार धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. एक गडी बाद, 3 धावा. पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली आहे प्रतीक शिवा. आज मात्र संघासाठी कमालीचा प्रयत्न करतायत. धावा कमी आहेत पण त्या रोखण्याचा मी प्रयत्न करेन. आपण पाहतोय दृष्टी आणि लावण्य 11 संघासाठी मेहनत घेत आहेत, संघर्ष करतायत, धावांपासून वंचित करतायत.
उलटा चेंडू ऑन साइडला 30 यार्ड सर्कलचा भेदक मारा नक्कीच होता आणि यावेळेला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू गेलाय मिड विकेट वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. धावसंख्या 4 निवार धावसंख्या झाली ती धावफलकावरती आता मात्र 7 धावा. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका लगावलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच आपण पाहतोय रोहन भगत जलसा पाड्याचा रॉनी सुद्धा इथं उपस्थित झालाय. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. चला एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 7 धावा. 32 धावांचा पाठलाग करत असताना प्रतीक शिवाने केलेली गोलंदाजी मात्र क्षेत्ररक्षकाची साथ जणू काय त्यांना मिळत नाहीये आणि यावेळेला मात्र 7 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्षल आलेत. एकाच टीम मध्ये दोन्ही नेतृत्व करत असताना आपण नेहमी पाहत असतो. अलिबाग तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या संघांसोबत खेळणारा संघ आपण पाहतोय. अक्षय वर्सोलकर इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अक्षय वर्सोलकर चला 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके संपवायची आहेत. पंचांकडनं डिसिजन येतोय आणि कंटिन्यू राहणार आहे सर्व संघांसाठी. मग पंचांनी जर टाइम ओव्हर झाला तर एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली आहे. थेंबे थेंबे तलेसाचे असं म्हटलं जाते. बूंद बूंद से तालाब बनता है आणि मात्र एक धाव घेतली आहे. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला विशाल एबी डिव्हिलियर्स. फुलटॉस चेंडू यावेळेला चेंडू गेलाय. तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आजा. चेंडू गेलाय सीमा पार. यावेळेला पंचांनी थर्ड अंपायरला चॅलेंज केलाय. दूध का दूध पानी का पानी tenniscricket.in की जुबानी. इट्स अ नो बॉल. तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया. पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था. मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया. उघडा डोले पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट पण या वेळेला बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. डॉट आलाय. फ्रीडचा चेंडू होता मात्र मोठा फटका लगावण्यापासून वंचित आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. शॉर्ट पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. धावताय क्षेत्ररक्षक पलतायत त्यातून मात्र एक धाव घेतली आहे. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 32 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स तदनंतर टीम आहे वर्सोली वॉटर स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. यानंतर मॅच आहे. चालू सामना आपण पाहतो निष्ठान लावण्या 11 विरोधात प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स. ओहो पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. कमालीची गोलंदाजी. हर्षलला एक चौकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक करण्याची कॅपॅसिटी माझ्याकडे आहे आणि तो दबदबा तो दाखवतो या मैदानावरती. वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून
तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र आणण्याची संकल्पना आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेले सर्व संघ. हो पुन्हा एकदा 70वा डॉट या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जशास तसे प्रत्युत्तर. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलात ना, पहिले गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 धाव, आणि नंतर 2 षटकामध्ये 5 होता, आणि आता मात्र 2 षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत. मात्र काहीच जखून ठेवण्याचा प्रयत्न होता. प्रतीक शिवा यांच्यावरती आता पूर्ण जबाबदारी आहे. या मॅच मध्ये कलाटणी आणायची असेल ना, तर तिसऱ्या षटकामध्ये काहीतरी करावं लागेल. अजुबा म्हटलं जातं, आणि तो तर्जुबा या मैदानावरती सादर करायचा आहे. पण गोलंदाजीसाठी प्रतीक शिवा येणार आहेत. आता मात्र पूर्ण जबाबदारी प्रतीक शिवावरती असणार आहे. अभी नाही तो कभी नाही. अजयजी सारंग इथं उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मग माझं बालपण जिथे गेलंय मग त्याच घरामध्ये मग सचिन दादा असतील, विजय दादा असतील, अजय सारंग असतील, आणि तसे आमच्या मातोश्रींचं मी मनापासून कौतुक करेन. चला सामन्याला सुरुवात करायची. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके संपवायचे आहेत. प्रतीक शिवा टायमाचा सदुपयोग करायचा आहे, नाही तर पंच जर टाइम ओव्हर झाला तर नक्कीच एक प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घेतील याची नोंद घ्या. कारण पंचांनी टाइम सेट केलेला आहे, मग कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायची आहेत. धावसंख्या 14 आपण पाहतोय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज आहे. आने वाली 18 गेंदें 18 रनों की आवश्यकता है. पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है. थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है. और नाम है प्रतीक शिवा. पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए निष्ठा एंड लावण्य 11 टीम के लिए यहाँ पर एक संकट मोचन गेंदबाजी करते हुए, और इस प्रतियोगिता में ये 50वां विकेट हमें नजर आता हुआ. कमाल की विकेट प्राप्त करते हुए प्रतीक शिवा. जब तक मैच में तब तक मैच ऑन है. विशाल जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए अलीबाग के एबी डिविलियर्स जिन्हें कहा गया, उस खिलाड़ी ने नाराज किया है. 14 रन 2 विकेटों के नुकसान पर न्यू बैटर मैदान पर स्वयंभू आते हुए. न्यू कैंडिडेट, न्यू बल्लेबाज स्वयंभू बल्लेबाजी के लिए. पहली गेंद के ऊपर प्रतीक शिवा ने लेग बिफोर आउट करार कर दिया. कमाल की गेंदबाजी करते हुए अचूक लाइन भेदक मारा, और इस बार बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए स्वयंभू किस तरह की बल्लेबाजी करेंगे. विराट स्कोर यहां पर खड़ा करते हुए 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके. 32 रनों का पीछा करना है. ये भली बात है, बल्लेबाजी करने वाली टीम के पास लक्ष्य है, पर इस लक्ष्य को डिपेंड करने की कोशिश में गेंदबाज फिर से एक बार प्रतीक शिवा. न्यू बल्लेबाज स्वयंभू के लिए. ओहो, फिर से एक बार तू चल मैं आया. 1.5 दिवसाचे गणपती आले काय, विसर्जन झाले काय. फलंदाज हजेरी लावतायत. बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट विकेट प्राप्त करतायत प्रतीक शिवा. नए बल्लेबाज हर्षल ऑन हैट्रिक. प्रतीक शिवा जिन्होंने पहली ओवर में पहली गेंद के ऊपर पहली गेंद पर विकेट प्राप्त की थी, और वही कारनामा करने की कोशिश लगातार की 2 गेंदों पर. प्रतीक शिवा आज इस मैदान पर कंजूसी गेंदबाजी करते हुए निष्ठा एंड लावण्य 11 टीम के लिए एक अच्छी गेंदबाजी. नानू एंड हर्षद. नानू सर थोड़े से पीछे है पर आगे आई है, क्योंकि टीम अभी आपकी थोड़ा सा फ्रंट फुट पर आते हुए नजर आ रही है. लगातार की 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज प्रतीक शिवा. अच्छी गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी. बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में प्रतीक शिवा का टप्पा. पर इस बार हैट्रिक गेंद जरूर थी. लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर सर का इशारा वाइट का आता हुआ. एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 15 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर.
इस बार अच्छी स्ट्रोक, गैप ढूंढने की कोशिश, फील्डर है वहां पर, गेंद को रोकने का प्रयास, रन का खतरा हो सकता है, पर इस बार थोड़ा सा लेजी थ्रो, और उस वजह से दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो रहा है पलटवार, गेंदबाज प्रतीक शिवा के द्वारा अच्छी गेंदबाजी करते हुए। स्कोर जा पहुंचा है 17 रन। फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया, ऑन ड्राइव फील्डर है वहां पर जब तक फील्ड करेंगे दूसरा रन लेने का मौका। प्रतीक शिवा ने अच्छी तरह से गेंद को गैदर किया, 1 रन प्राप्त होते हुए। गेंदें हो चुकी अगर देखा जाए तो 4, 2 गेंदें आना बाकी। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 18 रन। अनुष्का भाभी के हीरो, किंग ऑफ कोहली, विराट कोहली, आरसीबी का खिताब जीतने वाली टीम के खिलाड़ी, गेम रन चेजर जिसे कहा जाता है, विराट कोहली का जर्सी नंबर 18 इस बार आड़े बल्ले से खेल दिया है, फील्डर है वहां पर, 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश, पर 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। अच्छा कम्युनिकेशन दोनों बल्लेबाजों के बीच। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन। 19 धावा धाव फलकावरती। तिसरं षटक मार्गस्थ प्रतीक शिवा गोलंदाजी करत असताना। आने वाली 13 गेंदे 13 रनों की जरूरत है। इक्वेशन बदलता हुआ 13 गेंदे 13 रनों की जरूरत। इस गेंद पर अगर विकेट आती है, बड़ा स्ट्रोक आता है, तो जरूर इक्वेशन बदलेगा। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, प्रतीक शिवा कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। 12 गेंदे 12 रनों की जरूरत। 3 ओवर की समाप्ति के बाद जरूर यहां पर आने वाली 12 गेंदे 12 रनों की आवश्यकता है। और हमारे साथी गुण लेखक अगर देखा जाए तो दीपक जी हसवारे यहाँ पर हसरानी यहाँ पर आ चुके, उनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है। और 360 डिग्री के बेताज खिलाड़ी फिर मुकेश बामजी की जहां पर भी टीम हो उन्हें जरूर आमंत्रित किया जाता है, वो है मृणाल वर्सोलकर, यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी वेलकम। वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता के द्वारा आने वाली 12 गेंदे 12 रनों की जरूरत। बारह गेंदे 12 रनों की जरूरत। धीरे धीरे दर्शकों की यहाँ पर अभी गर्दी हो रही है, क्योंकि वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग इस प्रतियोगिता का यह आयोजन है, जिसमें अगर देखा जाए तो नित्यानंद जी भुकवार, राजेश जी वाड़कर, दीपिकेश कोहली, कुलदीप पेरेकर, पारस वर्सोलकर, सुशांत पोसने, हर्षल तांडेल, सत्यजीत हाले, अशिकेत भुकवार, सुजल कोंडे, तेजस साकरकर, ऋतिक पाटिल, दक्ष भगत बदक और सुजल खबीस मुंगलिया, इन सभी का तहे दिल से स्वागत है। गेंदबाज का नाम अस्मित बारकू। अस्मित बारकू गेंदबाजी के लिए 12 गेंदे 12 रन डिपेंड करने हैं, और बल्लेबाजी करने वाली टीम को 12 गेंदों में 12 रन बनाने हैं, रोकना और ठोकना। फुल टॉस गेंद और पहली गेंद के ऊपर वो कारनामा करके दिखलाया अस्मित बारकू ने, विकेट का पतन। नानू खुश, हर्षद खुश, क्योंकि विकेट गई है। अभी खुद मैदान पर आए हैं संघ मालक प्रफुल्ल बानकर। हर्षल आउट होते हुए। पहली गेंद के ऊपर अस्मित बारकू ने यहां पर विकेट प्राप्त की है। कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला,
क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। अस्मित बार को प्रफुल्ल बानकर के लिए आगे आकर खेल दिया, गेंद हवा में, कैच का मौका और इस बार फिर से एक बार विकेट। नानू के चेहरे पे हंसी और यहां पर खुशी होती हुई विकेट का पतन। लगातार की 2 गेंदों पर 2 बल्लेबाज आउट होते हुए। अशिकेत बुकवार यांना विनंती करेन की आपण राजेश वाडकर सरांशी संपर्क साधायचा आहे। अशिकेश बुकवार, विनंती करेन, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर नक्कीच रुपेशजी राजेशजी वाडकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे। नक्कीच पुष्पराज उंदिरे, पुष्काबार यांचं स्वागत आहे। ओहो, फिर से एक बार शानदार गेंद यहाँ पर बल्लेबाज को जरूर यहाँ पर संभ्रम में डाल दिया है, करे तो क्या करे, पर लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ पुष्का बार पुष्पराज उंदिरे बाबू यहाँ पर आए, उनका स्वागत है। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है मयूरेश कोहली सर बतलाते हुए 21 रन। जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता है। आने वाली 9 गेंदें 11 रनों की जरूरत। 9 चेंडू 11 धावेंची गरज है। लक्ष्य वेधेल कब्बाल की गेंदबाजी यहाँ पर लावण्य एंड दृष्टि 11 टीम की जानिब से होते हुए अस्मित बार को गेंदबाजी करते हुए इस बार मिड ऑफ की दिशा में खेल दिया है। स्वीपर कवर में फील्डर, 1 रन लेने का मौका। अच्छी गेंदबाजी अस्मित बारको के द्वारा। स्कोर जा पहुंचा है 22 रन। जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता है। 8 गेंदे 10 रनों की जरूरत। 8 गेंदे 10 रनों की जरूरत। फिर से एक बार फुल टॉस गेंद, फ्लाई पे फील्डर हो अच्छी फील्डिंग, रन आउट का खतरा, डॉट गेंद प्लस विकेट। इस बार देखिए दृष्टि एंड लावण्य 11 टीम आज इस मैदान पर पकड़ करते हुए नानू एंड हर्षद खुश होते हुए। चला बॅटर पाठवा, बॅटरचं नाव सांगा। राज। राज के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी है, नाम की तरह राज करना होगा। गौरव जी बामजी यहाँ पर तशरीफ लाए, उनका भी स्वागत है। मृणाल वर्सोल का 360 डिग्री का बेताज खिलाड़ी। आने वाली 7 गेंदें और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता है। फुल टॉस गेंद और इस बार फुल टोल वसूल करते हुए आते ही अपने इरादे स्पष्ट किए और इस गेंद के ऊपर छक्का आता हुआ, इस गेंद की जरूर हवा निकालते हुए मंदार जी पावशे, वीरा वाटर स्पोर्ट टीम के मालक मंदार जी पावशे सर यहाँ पर आए, उनका भी स्वागत है। करो या मरो इस मैच के बाद होगा। आने वाली 6 गेंदें 4 रनों की जरूरत। 7 चेंडू 4 धावेंची आवश्यकता है। अलीबाग टेनिस क्रिकेट के धुरंधर बूम बूम माटिया पंकज यादव सर यहाँ पर तशरीफ लाए, उनका भी स्वागत है। मैं पंकज यादव सर से गुजारिश करूंगा कि स्टेज पर आए। तेजस साखरकर आपकी राह देख रहे हैं। वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता में अजय सारंग भी आपकी राह देख रहे हैं। बूम बूम माटिया पंकज यादव आपसे गुजारिश है कि स्टेज पर तशरीफ लाए। पंकज यादव सर से गुजारिश है कि स्टेज पर आइए। आने वाली 6 गेंदें 4 रनों की आवश्यकता है। छह गेंदें 4 रनों की जरूरत। अलीबाग के बूम बूम माटिया पंकज यादव सर यहां पर तशरीफ लाते हुए, उनका भी वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है। शराफत सैयद मामू यहां पर तशरीफ लाए, उनका भी स्वागत है।
6 गेंदे 4 रनों की आवश्यकता है. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. 7 विकेट गेल्यात. 6. कंपल्सरी चेस ये नियम है. 6 गेंदे 4 रनों की आवश्यकता है. और इस बार देखिए आगे आकर खेल दिया गेंद हवा में और ये विजय स्ट्रोक और यहां पर विजयी छक्का आता हुआ पहली गेंद के ऊपर. प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स इस टीम में जीत हासिल करते हुए. हड़लक टीम अगर देखा जाए दृष्टि एंड लावण्य 11, हड़लक, नानू एंड हर्षद. मुंगल्या बॉल घेऊन या. मुंगल्या बॉल इथे आलायचे आहेत. अलीबाग टेनिस क्रिकेट के बेताज खिलाड़ी, रायगढ़ के शानदार प्लेयर पंकज जादव, बूम बूम माटिया सर यहां पर तशरीफ लाए. उनका स्वागत किया जाएगा. वेलकम. पंकज जादव सर का यहां पर स्वागत. तेजस साखरकर सर से गुजारिश करूंगा कि अलीबाग के एक धुरंधर, अलीबाग की आन बान शान अजय दादा सारंग, इनके शुभ हाथों से स्वागत किया जाएगा. पंकज जादव जिन्होंने इस प्रतियोगिता में शिरकत फरमाई. अलीबाग की आन बान शान बूम बूम माटिया सर का स्वागत किया जा रहा है अजय जी सारंग सर की शुभ हाथों से. मृणाल वर्सोलकर सर यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. मृणाल वर्सोलकर सर. और या मैच समाधो मैच जिन्होंने गेंदबाजी करते हुए 2 ओवर में 6 रन खर्च किए और 2 विकेट प्राप्त किए वो खिलाड़ी है ओमकार. प्रफुल्ल बानकर इनके टीम के खिलाड़ी ओमकार मैच ऑफ मैच से नवाजे जाएंगे जिन्होंने 2 ओवर में मात्र 5 रन खर्च किए, 2 विकेट प्राप्त किए. मैं पंकज यादव सर से गुजारिश करूंगा अपने शुभ हाथों से मैच ऑफ मैच का किताब ओमकार गेंदबाज को दिया जाए. ओमकार या लगेच मैच ऑफ मैचचा पुरस्कार घेण्यासाठी. ओमकार कमाल की गेंदबाजी की और प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स टीम के लिए एक कंजूसी गेंदबाजी करते हुए रनों को रोकने का प्रयास किया है. ओमकार आए. मैच ऑफ मैच का खिताब ओमकार को दिया जाएगा. बूम बूम माटिया पंकज जादव सर के शुभ हाथों से. मृणाल वर्सोलकर सरांना विनंती असेल आपण या आपला सुद्धा स्वागत करणार आहेत. मैच ऑफ मैच का खिताब यहाँ पर पंकज यादव सर के शुभ हाथों से ओमकार इन्हें दिया जा रहा है. कांग्रेचुलेशन ओमकार, विश यू ऑल द बेस्ट. अगली मैच के लिए शुभकामनाएं. मृणाल वर्सोलकर सर से गुजारिश आई है आपका भी स्वागत किया जाएगा. और जैसे ही मैच शुरू होगी आवाज में होगा बदल. सुनेंगे फिर से एक बार वर्सोली का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त जयेश टकेकर सर के पास. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद भाईजान सर. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर मृणाल वर्सोलकर ज्याची 360 डिग्रीमध्ये खेळण्याची ओळख आणि सर्वांचा लाडका खेळाडू, अलिबागची शान, ज्यांनी नक्कीच एक मोठी ओळख निर्माण केली. काही कालावधीत सर्वांचा लाडका असा खेळाडू झाला असा मृणाल वर्सोलकर याचा आपण या ठिकाणी सन्मान सत्कार करतोय. वर्सोली वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्यामध्ये नक्कीच आजचा हा दुसरा दिवस, फायनलचा दिवस आणि बुखारी भाईजांच्या माध्यमातून आजच्या दिवसाला ही सुरुवात झाली आणि आपल्या गोड आवाजातनं, आपल्या शेरो शायरीमधनं या पहिल्या सामन्याचं आपण पाहिलं तर समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं. आता मात्र पुन्हा एकदा करो की मरो अशी लढाई असणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायचं आहे की या स्पर्धेच्या दरम्यान आजचा संघ किंवा आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या बाहेर जाणारा दुसरा संघ आपल्याला कोणता पाहायला मिळेल. निश्चितच आपण ना एसटीच्या मागे बुखारी सर आपण एक फोटो पाहतोय किंवा एक चित्र पाहतोय ते म्हणजे शेटचं. नक्कीच प्रशांत शेटनी ह्या समावून कक्षामध्ये बरेचसे तुम्ही आधीपासून आहात, कारण क्रीडा भवनचं मैदान म्हटलं तर बाजूला असतं आपलं सिव्हिल हॉस्पिटल आणि नक्कीच कुठेतरी एक सायलेंट झोन एरिया पकडला जातो. परंतु या क्षेत्रामध्ये थोडासा आवाज असेल किंवा